हाय हॅलो, मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्यानिमित्त जे मी पूजा वगैरे करणार आहे तेच मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हे नववर्ष तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, शांती आणि आरोग्य घेऊन येवो। आणि आमच्या गावातली प्रथा, कारण आमची यात्रा पण जवळ आलेली आहे। पाडव्यानंतर 5व्या दिवशी आमच्या गावची यात्रा असते। तर आम्ही देवाला पाणी वगैरे घालायला जातो पाडव्याच्या दिवसापासून रोज 5 दिवस। तर ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओ थ्रू तुम्हाला मी दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण पटकन सबस्क्राईब करून घ्या। चला तर चालू करूया आपला आजचा व्हिडिओ। सकाळी लवकर उठून माझं आवरून घेतलं, त्याच्यानंतर पुरणपोळ्या बनवायच्या होत्या। इकडे मी डाळ लावली कुकरला आणि आदल्या दिवशी बनवलेले हे सगळे हार आहेत। झेंडूचे हार बनवले होते, गुढीसाठी, दरवाजाला आणि गाडीसाठी अशा 3 माळा बनवल्या होत्या। आणि इथे जाऊन मी 5 डहाळे आणली कडुलिंबाची, जी आपल्याला गुढीसाठी लागणार आहेत। त्याच्यानंतर हरभऱ्याची डाळ, गूळ आणि कडुलिंबाची पाला याचा नैवेद्याचा असतो, तर तो बनवून घेतला। त्याच्यानंतर गुढीसाठी जी माळ बनवली होती ती घेतली। इथे साखर, हरभऱ्याची डाळ, त्याचबरोबर साखरकाठी मी घरच्या घरी बनवल्या होत्या। आणि त्याचनंतर अगरबत्ती, धूप आणि असं आरतीचं ताट तयार केलं। खाऊची पाने घेतली आणि काही फुले घेतली होती। तर ही आपल्याला आरतीसाठी लागणारं सगळं साहित्य घेतलं। त्याचबरोबर जी कडुलिंबाची पानं आणली होती ती घेतली। आणि गुढीसाठी नेसवायला अशी नवीन साडी घ्यायची असते, तर ती मी ग्रीन कलरची साडी घेतली होती। त्याचबरोबर त्याच्यासोबत असणारा ग्रीन कलरचा पीस घेतला आणि आपल्याला लागणारे हळदी कुंकू, त्याचबरोबर रांगोळी आणि या सगळ्या गोष्टी घ्यायच्या होत्या। तर पूजेच्या ज्या ज्या गोष्टी लागणार होत्या त्या एक एक गोष्टी करून मी एकत्र करून ठेवल्या, कारण नंतर गडबड व्हायला नको। तर आज शेवाळ्यांचा नैवेद्य पण खूप महत्त्वाचा असतो, तर ते पण बनवलं होतं। आणि नंतर हा कलश घेतला, त्याच्यावरती असं स्वास्तिक बनवलं होतं। आणि आता माझ्या सगळ्या गोष्टी तयार होत्या आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी मी अशा एकत्र लावून ठेवल्या। नंतर माझे मिस्टर आल्यानंतर परत गडबड व्हायला नको, कारण त्यांना पण बाहेर जायचं होतं देवीला पाणी घालण्यासाठी। ते नदीचं पाणी आणायला जाणार होते, म्हणून सगळ्या गोष्टी मी अशा एकत्र करून रेडी करून ठेवल्या होत्या। तर त्याच्यानंतर जी आमची काठी आहे, दरवर्षी गुढीला लावणारा आम्ही होतो, ती पण याने स्वच्छ धुवून ठेवली होती। इकडे मी पाट मांडून रांगोळी वगैरे काढली आणि ज्या गोष्टी मी बनवून घेतल्या होत्या त्या सगळ्या बाहेर आणून ठेवल्या। त्याच्यानंतर दरवाजाला असं तोरण लावलं, उंबरठ्याला हळदी कुंकवाचं लेपन केलं होतं। आणि आता ही गुढी आमची उभा केली होती आणि इथे मी आता गुढीची पूजा करते आहे। तर जी काठी आहे त्याला पाणी वगैरे लावून इथे गंध वगैरे हे लावत होते। मी इकडे जी आपली खाऊची पानं होती त्याची पूजा करत होते। तर 5 खाऊची पानं ठेवली, त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला जे डाळ आपण भिजवलेली होती तर ती घालायची असते। आणि त्याच्यानंतर ती बाकीची सगळी पूजा असते। आम्ही दरवर्षी अशीच पूजा करतो। प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावात वेगवेगळ्या प्रकारची पद्धत असते, त्याच्यामुळे तशानुसार आपली जशी पद्धत आहे त्यानुसार आपल्याला पूजा करायची असते। तर इथे मी हळदी कुंकूसुद्धा लावून घेतलं आणि नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी करत होते। तर इथे फुलं ठेवली, पहिल्या गुढीच्या काठीला पुजून घेऊन तर ते फुलं ठेवली। त्याच्यानंतर आता विडा जो बनवायचा होता त्याच्यावरती पण फुलं ठेवत होते। आणि इथे गणपतीची पण स्थापना करायची असते, त्याच्यासाठी 2 खाऊची पाने, त्याच्यावरती सुपारी आणि हळदी कुंकू लावून त्याची पूजा करायची। आणि नंतर बाकीची ज्या गोष्टी ठेवायच्या सगळ्या, हळदी कुंकू लावायचं, साखर पण ठेवायची। आणि इथे जो आपण डाळ, गूळ आणि कडुलिंबाच्या पालाचा नैवेद्य होता तो आणि शेवयाचा नैवेद्य दाखवायचा। आणि त्यानंतर मी इथे नारळ ठेवते पूजेला। हा नारळ जेव्हा आपण गुढी उतरवतो संध्याकाळी तेव्हा तिथे वाढवायचा असतो, त्यामुळे त्याचीही पूजा करून घ्यायची। हळदी कुंकू लावून फुलं वगैरे ठेवून त्याची पूजा करायची। अशा पद्धतीने आम्ही दरवर्षी पूजा करतो। तुम्ही कशा पद्धतीने पूजा करता हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि या सगळ्या गोष्टी पूजा करून झाल्याच्या नंतर ओवाळून घेतलं मी इथे आणि नैवेद्य पण दाखवून घेतला। त्याच्यानंतर आम्ही दोघांनी जोडीने नमस्कार केला। लग्नानंतरचा हा आमचा 5वा गुढीपाडवा आहे आणि अशी काहीची आमची गुढी दिसत होती। त्याचा आम्ही फोटोज वगैरे क्लिक केले। त्याच्यानंतर घरात येऊन घरची देवांची पूजा करून घेतली आणि आम्हाला जायचं होतं मरगाई देवी मंदिरमध्ये, कारण गुढीपाडव्यापासून आमच्या यात्रेला सुरुवात होत असते। गुढीपाडव्याच्या नंतर 5व्या दिवशी आमच्या गावची यात्रा असते आणि गुढीपाडव्यापासून प्रत्येकजण आपल्या घरातून किंवा नदीतून पाणी आणून मरगाई देवीच्या मूर्तीला अंघोळ घालत असतात। आम्ही सुद्धा पाणी घेऊन आलो होतो, देवीला पाणी घातलं, त्यानंतर आशीर्वाद घेतला आणि घरी यायला निघालो। तर तुम्हाला आमचा गुढीपाडव्याचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा।
चला तर परत भेटू लवकरच. बाय बाय.